सौरेजी, महामंडळ अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदमजी, उद्घाटक आदरणीय आमदार संजय सिरसाटजी आणि सर्व मान्यवर आणि या संमेलनाचं उद्घाटन ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे नियोजित उद्घाटक म्हणून मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योग मंत्री माननीय आमदार उदय सामंतजी यांनी आपल्या सर्वांसाठी एक व्हिडिओ संदेश पाठवलेला आहे. आपण तो या ठिकाणी ऐकूया. आपण टाळ्या वाजवून या उद्घाटनाला इथं प्रतिसाद देऊ. जोरदार टाळ्या. हा माय मराठीचा सन्मान गौरव आहे. मराठी भाषेला शिक्षणाची भाषा, अभ्यासक्रमाची भाषा बनवणे, ज्ञानाची भाषा बनवणे आणि मराठी भाषिकांच्या या युवांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, यातूनच मराठी भाषेचा विस्तार आणि विकास होईल ही तळमळ मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष महोदयांनी आताच या ठिकाणी सांगितलेली आदरणीय ठाणे सरांनी. त्यामुळे अभिजात भाषा झाल्याच्या नंतर काय होणार आहे या संदर्भात एक परिसंवाद या ठिकाणी आहे. त्या परिसंवादातील मंडळींचं मनोगत आणि मार्गदर्शनही अतिशय महत्वाचं असणार आहे. भाषिक आणि वाङ्मयी चळवळ, ज्या चळवळीला एक प्रदीर्घ इतिहास आहे. जी भाषा बोलीचीच नाही तर तत्वज्ञानाची आणि साहित्याची भाषा आहे. त्या भाषेचा गौरव, त्या भाषेचं मूळ मी तिच्या मराठीतून, ज्याला आपण मराठवाडा असं समोर पाहिजे अतिशय प्रगत आणि देखणं नेटकं एक वैचारिक आणि साहित्यिक सामाजिक स्वरूपाचे चिंतन या ठिकाणी अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. अशा धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हावं सर्वांनी. देवकी भांति पूजन करे आज हम, स्वागतम 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 स्वागतम. देवकी भांति पूजन करे आज हम, स्वागतम 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 स्वागतम. करते हैं उनको अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम. करते हैं उनको अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम. मन के वीणा से गुंजता ध्वनि मंगलम, स्वागतम 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 स्वागतम. स्वागतम 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 स्वागतम. ती अंध मुलींच्या कार्यशाळेतील या आपल्या अंध भगिनी, मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांचे, त्यांच्या संगीत शिक्षकांचे मनापासून आभार. आपल्या सर्वांचं स्वागत. आणि या कार्यक्रमाची रूपरेषा एका शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक मंडळींनी, संस्था चालकांनी एकत्रित येऊन या उद्घाटन समारंभाचं प्रास्ताविक ठेवण्यासाठी प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे सर यांना निमंत्रित करतो. विशेष म्हणजे नुकतेच डॉक्टर राहुल हजारे इथं प्राचार्य पदाची त्यांनी धुरा सांभाळली आणि प्राचार्य होत नाही तर एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे आणि आपण बघतो की फार नेटानं ते पुढे येत आहेत. आपण टाळ्या वाजून एकदा त्यांचं अभिनंदन करू प्राचार्य म्हणूनही आणि संमेलनाच्या संयोजनासाठी डॉक्टर राहुल हजारे उपस्थित आहेत, ज्यामध्ये माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यकार ऋषिकेशजी कांबळे सर,
रामचंद्र काळुंके, गणेशजी मोहिते आणि व्यासपीठावर सर्वच उपस्थित मान्यवर, अनावधानाने एखादं नाव राहिलं असेल तर त्याची क्षमा मागतो. आणि साहित्य रसिक आणि विद्यार्थी मित्रांनो, काल आम्ही या संमेलनाच्या निमित्तानं बालकुमार मेळावा घेतला. गणेश गुले या ठिकाणी उपस्थित आहेत. 65 कवींनी, बजाजनगर मधल्या 65 छोट्या कवींनी इथं सहभाग घेतला आणि अतिशय कौतुकास्पद सर्जनशील बाप आणि लेखीचे असते या साहित्यिक दाम्पत्याचं स्वागत आपण करूया. आणि उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय सामान्य व्यक्तिमत्व परंतु अतिशय प्रतिभावंत असलेले व्यक्तिमत्व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून सन्मानित होत आहे साहित्य संमेलनाचे. अनेक साहित्य संमेलनांच्या साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिक कार्यामध्ये डॉक्टर भीमराव वासवरे सरांचा सहभाग आहे. आणि एखादा कवी कविता लिहितो, एखादा कादंबरीकार कादंबरी लिहितो तर निश्चितच त्याच्या जोडीदाराचाही त्यामध्ये सहभाग असतो. कारण सहचर किंवा सहचारिणीने ते लेखनाचं स्वातंत्र्य दिलं नाही तर लेखन जन्मसर विनायकराव पाटील मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर या ठिकाणी झालेल्या 43व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचं स्वागतही आदरणीय विजय राऊत सरांनी करावं अशी विनंती आहे. आशाताई वाचवरे आणि या शिक्षण संस्थेमध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांसाठी अनेक मंडळींसाठी एक अतिशय हक्काचं घर म्हणजे हे महाविद्यालय आहे. या ठिकाणी मोठ्या स्वरूपात एक शैक्षणिक वातावरण तयार करण्याचं सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्राचं संयोजन आणि आयोजन अतिशय नेटकेपणानं जे करत आहेत विजय राऊत सर, कौतिकराव ठाले पाटील सरांचं स्वागत. संयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे हे करत आहेत. धन्यवाद सर. साहित्य परिषदेचे कार्यवाह धन्यवाद सर. मराठवाडा शाल सूत आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय डॉक्टर दादा गोरे सरांचं स्वागत या ठिकाणी श्री अनिल पाटील सरांच्या हस्ते होत आहे. यानंतरचं स्वागत श्री मनीष जयस्वाल सरांच्या हस्ते असणार आहे. त्यांनी मंचाकडे यावं. मनीषजी, मनीष दादा त्यांच्या हस्ते त्यांनी मंचाकडे यावं. साहित्य परिषदेचे सहकार्यवाह डॉक्टर गणेश मोहिते सर यांचं स्वागत. श्रीमती कवयित्री आणि KSK महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून ज्यांचं मोठं कार्यकर्तृत्व आहे, एकच संस्था चालक म्हणूनही ज्यांचं मोठं योगदान आहे अशा डॉक्टर दीपा क्षीरसागर मॅडम त्यांचं स्वागत. श्रीमती वैशाली अवघडे यांनी करावं अशी विनंती आहे. वैशालीजी अवघडे यांनी मंचावरती यावं. या प्रसंगी मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक प्राचार्य विलास राऊत सर यांचं स्वागत. श्रीमती वंदना बेडसे यांनी करावं अशी विनंती आहे. बेडसे मॅडम यांना विनंती. या प्रसंगी या संयोजनामध्ये अतिशय महत्वाची भूमिका यांची आहे श्री विवेक जयस्वालजी, स्वातंत्र्य सेनानी लाला लक्ष्मीनारायण जयस्वाल यांचा वारसा जे चालवत आहे. विवेक जयस्वालजी यांचं स्वागत. श्रीमती विद्या उभेकर यांनी करावं अशी विनंती आहे. त्यांचं स्वागत श्री भरतसिंग सलामपूर यांनी करावं अशी विनंती आहे.
डॉक्टर भरतसिंग सलामपुरे हे स्वागत करतील. माजी संमेलनाध्यक्ष गुरुवर्य ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर यांचं या प्रसंगी मंचावर उपस्थित माननीय श्री चेतन राऊतजी यांचं स्वागत श्री गणेश फुले यांनी करावं अशी विनंती आहे. सुंदर माझी शाळा या काव्याच्या आणि काव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून सुबद्ध महाराष्ट्रभर सुपरिचित असलेले आणि बजाज नगर वाळूज येथील हा कवी कलावंत गणेश सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये त्यांचं मोठं कार्य आहे आणि ज्यांचं पब्लिशिंग हाऊस हे वर्ल्ड क्लास आहे, जगप्रसिद्ध या स्वरूपाचं आहे. चेतन राऊत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तुम्ही कोणी टाळ्या वाजवत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे माणसांचे फोटो काढत नाही. ते वन्यजीव फोटोग्राफीमध्ये जागतिक लेवलचा एक अवलिया कलावंत आपल्या शहरात आहे. ते भूषण आहे आपल्या शहराचं. त्याचबरोबर या संयोजनामध्ये ज्यांचा सहभाग आहे विजय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव याला स्वागताचा स्वीकार करावा. मराठवाडा साहित्य या सगळ्यांचं फक्त स्वागत इथं होणार आहे. त्या शब्दसुमनानी करू, शब्दसुमनानी करायचं. शब्दसुमनानी आपल्या सर्वांचं, सर्व पत्रकारांचं, सर्व श्रोत्यांचं, मान्यवरांचं स्वागत. शब्दसुमनानी स्वागत करतो. आपण जोरदार टाळ्या याची नोंद आपण सर्वजण घेत असतो. या संमेलनाचं संयोजन अध्यक्ष माननीय डॉक्टर भीमराव वागचौरे, सौभाग्यवती वागचौरे, या संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आता उपस्थित असलेले 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, परिषदेचे कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, डॉक्टर आसाराम लोमटे, श्री रामचंद्र तिरुके, डॉक्टर रामचंद्र काळुखे, डॉक्टर गणेश मोहिते, डॉक्टर दीपा क्षीरसागर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल आजारे, संस्थेचे सचिव प्राचार्य विलास राऊत, मित्रवर्य विवेक जयस्वाल आणि बैजू पाटील, समोर उपस्थित सर्व निमंत्रित साहित्यिक व मराठवाड्याच्या भूमीतून आलेले लेखक, वाचक, रसिक, या औद्योगिक नगरीमध्ये हे संमेलन होत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. स्वागताध्यक्ष या नात्याने विलासरावजी देशमुख साहित्य नगरीमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. मी प्रथमतः नमूद करू इच्छितो की 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा बहुमान मला दिल्याबद्दल मी मराठवाडा साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेषतः डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील सरांचे अध्यक्ष यांचं मी आभार व्यक्त करतो. ओके. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक काळातील महापुरुषांच्या विचारांचा पगडा असलेले माझे वडील कैलासवासी गुलाबराव बाळाराम राऊत यांच्या प्रेरणेने ग्रामीण भागातील व औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून व सर्वसामान्य कष्टकरी कामगारांच्या पाल्यांच्या उन्नतीसाठी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे या सामाजिक जाणीवेतून 1989 मध्ये विजय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करण्यात आली. सन 2000 साली या औद्योगिक वसाहतीमधील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी दगडूजीराव देशमुख महाविद्यालयाची स्थापना करून कामगारांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांचा उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर केला याचा आम्हाला आनंद आहे. विशेष म्हणजे या प्रसंगी सांगावयास मला आनंद आणि मोह होतो आहे. कदाचित मी जो प्रसंग आपल्याला सांगणार आहे तो कोणाला आत्मप्रौढी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझे वडील विद्यार्थी दशेमध्ये
वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत आवडते विद्यार्थी होते. कारण ते हुशार तर होतेच, शिवाय शरीर कमावल्यामुळे ते पहिलवान देखील होते. बाबासाहेब ज्यावेळी औरंगाबादला येत असेल त्यावेळेस ते माझ्या वडिलांना निरोप पाठवून संध्याकाळच्या वेळेस सुमारास मालिश करण्यासाठी बोलवून घेत असत. ज्या महामानवाचा स्पर्श माझ्या वडिलांना अनुभवता आला, मी त्यांचा सुपुत्र असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. मराठवाड्याच्या माती कायमच मागास हा ठपका जरी लागलेला असला तरी मराठवाडा कायमच साहित्य निर्मिती आणि विचारवंतांच्या निर्मितीचे केंद्र राहिलेले आहे. देवगिरीच्या यादवांच्या काळात साहित्य संस्कृती आणि कलेचा भरभराट झालेला आपल्याला दिसून येतो. अगदी प्राचीन काळात विचार केला तर त्यावेळी सातवाहनांच्या राजधानीचे शहर असलेल्या प्रतिष्ठान म्हणजेच सध्याचे पैठण म्हणजेच गोदाकाठी एक नवीन संस्कृती निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते. हा परिसर नाथपंथीय, महानुभाव, वारकरी, सुफी संप्रदाय असे अनेक पंथ संप्रदायांचे केंद्र होते. मराठी भाषेतील काव्यग्रंथांपैकी एक असलेला ग्रंथ विवेक सिंधू मुकुंदराजांनी याच मराठवाड्यात लिहिला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी या परिसरात भ्रमंती करून गेल्याच्या खुणा आजही स्मृतीस्थळाच्या रूपाने मराठवाड्याने आपल्या जपल्या आहेत. ज्या संत ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ दिला ते संत ज्ञानेश्वर पैठणीजवळील आपेगावचे. त्यांनी नेवासा येथे येऊन या ग्रंथाची रचना केली व जगाला भागवत धर्म दिला. त्याच भागवत धर्माची पताका घेऊन संत तुकाराम, संत नामदेव यांनी संपूर्ण देशभर या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. समता, बंधुता, सहिष्णुता, भक्ती आणि मानवतेच्या वाटेवर चालणारा वारकरी संप्रदाय जगाला दिला. या परंपरेतील या परिसरातील संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, संत एकनाथ आणि शिवूरच्या संत बहिणाबाई यांचे कार्य या परिसराला समृद्ध करून गेले. संत एकनाथांनी आपल्या लेखणीतून आणि कृतीतून आपल्या भारुडाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला. मराठवाड्याची भूमी ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची भूमी असल्यामुळे या भूमीने त्यांच्या परिवर्तनाचा अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिवर्तने या मराठवाड्याने पाहिली आहेत. अनेक चळवळी, मग त्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीबरोबरच ग्रामीण साहित्याची चळवळ, दलित साहित्याची चळवळ, आधुनिक चळवळ या साहित्याच्या चळवळीची भरभराट सुद्धा मराठवाड्यातच झालेली आहे. अनेक नामवंत, विचारवंत, साहित्यिक, लेखक या मराठवाड्याच्या भूमीने दिले आहेत. या साहित्य संमेलनातून औद्योगिक परिसरातील वाङ्मयी आणि सांस्कृतिक चळवळीला बळ मिळेल. या 2 दिवसीय संमेलनाच्या परिसंवादातून जे विचारमंथन होईल ते समाजासाठी, साहित्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. कथाकथन, कवी संमेलन, मुलाखत, संवाद, बालमेळावा या माध्यमातून या परिसरातील अनेक नौके हात गीते होतील अशी मी आशा बाळगतो. हे संमेलन माय मराठीच्या भल्यासाठी फायदेशीर ठरावे अशी अपेक्षा व्यक्त करतो व मराठवाडा साहित्य परिषदेने आम्हाला हे साहित्य संमेलन घेण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो व उपस्थित सर्व साहित्यिक, श्रोते यांचे विलासराव देशमुख साहित्यनगरमध्ये स्वागत करतो व सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यांना विनंती आहे की आपण या प्रसंगी स्वागतपर भाषण करावं, मार्गदर्शन करावं. आदरणीय ठाले सर. मराठवाडा साहित्य परिषदेच्या 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वाकचौरे, मावळते अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम, ज्या संस्थेनं या संमेलनाचं निमंत्रण दिलं आणि आयोजन केलं त्या संस्थेचे संस्थापक, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीयुत विजय राऊत, व्यासपीठावर उपस्थित असलेले या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे व्यासपीठावर आणि
संमेलनाच्या मंडपात बसलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणीचे सदस्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्वसाधारण सदस्य, या संमेलनासाठी आपल्या संपूर्ण प्रदेशातून उपस्थित असलेले साहित्यिक, कवी, कथाकार, वक्ते, पत्रकार बंधू, या परिसरातील आणि मराठवाड्यातून आलेले सर्व रसिक बंधू आणि भगिनी, एक उल्लेख निश्चितच झाला असता, परंतु उद्घाटकाचा, परंतु ते आले नाही. आणि आता जी योजना उद्घाटनासाठी आम्ही केलेली आहे त्या व्यक्तीचं नाव मला माहीत नसल्यामुळं त्या विद्यार्थिनीचा फक्त उल्लेख करतो. विलासराव देशमुख साहित्य नगरी असं या संमेलन नगरीचं नाव आहे. विलासरावांचं नाव असल्यामुळं मला त्यांच्या आणि माझ्या भेटीची एक आठवण माझ्या लक्षात आली, आठवली म्हणून ती सांगतो. आणि नंतर उरलेल्या 10 मिनिटामध्ये काय सांगायचं ते मी सांगतो. त्याच्या आधी मी आपल्या सर्वांचं मनापासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं स्वागत करतो. 2008 मध्ये साहित्य महामंडळाचा मी अध्यक्ष असताना अमेरिकेत साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर उलटसुलट अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. सुलट कमीच आल्या, उलटच जास्त आल्या. आणि त्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांनी आपली जी काही साधनं होती, आयुधं होती, त्या आयुधांमधून व्यक्त केला. आणि जितकं मला जोडपून काढता येईल तेवढं जोडपून काढलं. त्या साहित्य संमेलनाकडे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. स्वागताध्यक्ष विजय राऊत या ठिकाणी त्यांनी मराठवाड्याच्या वाङ्मय निर्मितीचा साधारणपणे 1000 वर्षापूर्वीपर्यंतचा उल्लेख केला. आढावा घेतला असं मी म्हणणार नाही, उल्लेख केला. आणि मला असं वाटतं की तो पुरेसा होता, त्यामुळं त्या अनुषंगानं मी काही बोलणार नाही. मी फक्त एकच गोष्ट या ठिकाणी मला सांगायची, जी सत्य गाजते आणि ज्यावर तमाम मराठी समाज, लेखक, कवी, रसिक, व्हॉट्सअप विद्यापीठ, पत्रकार सगळेच हिरिरीने त्याच्यावर बोलतायत, लिहितायत, अशी ती गोष्ट आहे. आणि ती म्हणजे अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेला मिळालेला दर्जा. आता हे सगळं पाहिल्यानंतर हुरळून गेलेला आहे मराठी समाज. जणू काय आपल्याला फार मोठं गबाळ मिळालं, अशा पद्धतीने या गोष्टीकडे सध्या मराठी समाज बघतो. काय मिळालं आपल्याला? अभिजात भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं? या गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की भाषा अभिजात असते का? मुळामध्ये भाषा कधीच अभिजात नसते. अभिजात जर श्रेष्ठ दर्जाचं असेल, अभिजात असतं ते त्या भाषेमध्ये निर्माण झालेलं साहित्य. जगामध्ये खूप भाषा बोलल्या जातात, त्या भाषांमध्ये प्रचंड अशा प्रकारचं महत्वाचं तत्वज्ञान, महत्वाच्या वाङ्मय कृती, महत्वाचं लेखन हे झालेलं आहे. त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये ते झालेलं आहे. लहान लहान देश आहे. मराठवाड्याची भूमी जेवढी आहे तेवढे युरोपमधले सगळे देश त्या आकाराचे, त्यांच्या स्वतंत्र भाषा आहेत. त्याच्यामधून त्यांचे लेखक लिहितात, त्यांच्यामधून त्यांचे संशोधक संशोधन करतात. आणि ते संशोधन जर उच्च प्रतीचं असेल, मानवाच्या कल्याणासाठी जर त्या संशोधनाचा उपयोग होत असेल तर त्याचं भाषांतर होतं आणि आपल्यापर्यंत पोहोचतं, जगभर पोहोचतं, सगळ्या भाषांच्या मध्ये ते जातं. असं काही मराठीत होतं का?
अभिजात म्हणून आपण जे उरळून गेलो. अभिजात म्हणजे काय याचा अर्थ तरी पाहिला का? भारत सरकारनं काय अर्थ लावलेला आहे त्याचा नेमका देत असताना हा दर्जा? त्यांनी असं म्हटलेलं आहे की अभिजात म्हणजे शास्त्राची भाषा. अभिजात भाषा म्हणजे शास्त्राची भाषा. सोपं करून सांगायचं झालं तर ज्ञानाची भाषा असं आपल्याला म्हणता येईल. तरी कुठंही भारत सरकारनं आपल्या कागदपत्रांच्या मध्ये अशा प्रकारचा दर्जा बिर्जा बहाल करत असताना ज्या ज्या भाषांना त्यांनी केला बहाल करत असताना कुठेही अभिजात हा शब्द वापरलेला नाही. शास्त्राची भाषा, ज्ञानाची भाषा अशा प्रकारचं आहे. कारण भाषा नसतेच. मी आता जगाचा उल्लेख केला, जगाच्या भाषांमध्ये काय लिहिलं जातं त्याचा उल्लेख केला. शेक्सपियरची नाटकं वगैरे हे सगळं आपल्याला माहित आहे. त्या भाषांना त्या सरकारांनी तिथल्या युरोपमधल्या किंवा बाहेरच्या पाश्चिमात्य देशातल्या किंवा अमेरिकेतल्या आपल्या भाषांना दर्जा दिलेला आहे का? हे कोण दर्जा देणार आहे आमच्या भाषेला? भाषेला दर्जा देणारे हे कोण? अशा प्रकारचा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावा. त्या भाषेमध्ये निर्माण झालेल्या साहित्यामुळं त्या भाषेमध्ये निर्माण झालेल्या साहित्याला त्याच्यामध्ये जर अभिजातत्व असेल तर त्याला तो दर्जा त्या ठिकाणी मिळत असतो. आणि म्हणून मी असं नेहमी म्हणतो की ज्या दिवशी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली त्या दिवशीच मराठी अभिजात झाली आजच्या अर्थानं बोलायच्या हे कोण देणार आहे हा बांधला आमच्या भाषेला? कारण ज्ञानेश्वरीमध्ये तत्वज्ञान आहे, ज्ञानेश्वरीमध्ये वाङ्मय पण आहे. दोन्ही गोष्टी दोन्ही दृष्टीनं जर त्या ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तर आपल्याला 800-850 वर्षापूर्वीच मराठीला हे जे तथाकथित अभिजातत्व आहे हे प्राप्त झालेलं आहे, हे मिळालेलं आहे. आणि म्हणून कोणीतरी दर्जा जाहीर करल आणि मगच ती आपली भाषा श्रेष्ठ ठरेल असं मानण्याचं कारण. कारण भाषा किती जुनी आहे आणि किती नवी आहे याच्यापेक्षा तिच्यात काय लिहिलं जातं हे महत्वाचं. 200 वर्षाची परंपरा असेल आणि 2000 वर्षाची परंपरा असेल, 2000 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या भाषेमध्ये चांगलं काही निर्माणच झाले नसेल तर तिला तुम्ही तो दर्जा कसा देणार? आणि 100 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या एखाद्या भाषेमध्ये उत्तम असं जर निर्माण झालं असेल तर तिला तुम्ही काय मानणार? या नजरेनं भाषेकडे पाहिलं गेलं पाहिजे. या नजरेनं भाषा व्यवहाराचा विचार आपण केला पाहिजे. हे आपण कोणी समजूनच घेत नाही, नुसतं उरळून जाऊन आपण हे करतो. आणि मिळतं काय? विचार केला का? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर पुढे आपण काय करणार आहोत यासंबंधी काही विचार केला का? किंवा तर फक्त भारत सरकारनं कुठंतरी कधीतरी ठरवून ठेवलेलं आहे की अभिजात किंवा शास्त्राची भाषा किंवा ज्ञानाची भाषा असा दर्जा दिल्यानंतर वर्षाला 300 कोटी रुपये त्या भाषेसाठी आम्ही देऊ, भारत सरकार देईल अशा प्रकारची एक तरतूद केलेली आहे. आणि त्या तरतुदीकडे पाहून फक्त लोक उरळून गेलेले आहेत. त्या तरतुदीसाठी हा आग्रह आजपर्यंत धरला गेलेला. वास्तव कोणी समजूनच घेत नाही की ज्या ज्या भाषांना हा दर्जा दिला त्या भाषांना खरोखर पैसे दिले का? दर वर्षाला 300 कोटी प्रमाणे नाही दिले. जी मृत भाषा आहे जी सरकारला आवडते संस्कृत, तिला फक्त आतापर्यंत 10.5 कोटी रुपये दिलेले आणि तमिळला 3 कोटी दिलेले. बाकीच्या सगळ्या भाषांना कोणाला 50 लाख, कोणाला 1.5 कोटी, कोणाला 1 कोटी, ज्यांना त्यांनी दर्जा दिला अशी परिस्थिती. आपला समाज, आपला वाचक वर्ग, आपला लेखक वर्ग, आपला पुढारी वर्ग हा उरळून गेलेला आहे त्या पैशांच्यासाठी. कशासाठी भीक मागता? आमच्या सरकारला तरतूद नाही करतायत. हजारो लोकांच्याकडून 1000 रुपयाच्या खंडण्या वसूल करतात यांचे कार्यकर्ते. त्या खंडण्याची रक्कम जमा केली तर मराठीचं खूप भलं होईल करायचं. हे का आपण करत नाही? या दृष्टीने आपण का विचार करत नाही? आणि म्हणून भाषेकडे या नजरेने आपण पाहिलं पाहिजे. भाषा आपण जी भाषा बोलतो त्या भाषेमध्ये किती व्यवहार करतो. उद्या जर ही भाषा अधिक टिकायची असेल, समृद्ध व्हायची असेल तर ती सर्व क्षेत्रामध्ये बोलली गेली पाहिजे, सर्व क्षेत्रामध्ये तिच्यात व्यवहार झाले पाहिजे. हे होत नाही. एक क्षेत्र आपण बाद केलेलं आहे. बँकेमध्ये आपण 50% हिंदी वापरतो. भारत सरकारच्या महाराष्ट्रात असलेल्या कार्यालयामध्ये हिंदीचा आग्रह धरला जातो. मूर्शू म्हणजे मरणारी, मरणकाळीला आलेली अशा प्रकारची आहे का असं त्यांनी म्हटलेलं होतं.
त्यांनी फक्त एकाच गोष्टीचा त्यावेळेला विचार केला होता की हा जो शिक्षित वर्ग आहे त्या काळात 150 वर्षापूर्वीचा 125 वर्षापूर्वीचा जो शिक्षित वर्ग आहे त्याने इंग्रजीची काळ धरली होती. आता सगळ्याच समाजाला काळ धरली. सरकारला मराठी शाळा चालवू द्यायच्या नाही, कारण त्याच्यासाठी अनुदान द्यावं लागतं, शिक्षकांचा पगार द्यावा लागतो. मग यांना जो पैसा बाकीच्या गोष्टींसाठी पाहिजे तो कसा मिळणार? पण कुठेही शिक्षक नाही, कुठेही प्राध्यापक नाही, तासांवर बिचारे काम करतात. 4 महिने त्यांना काही मिळत नाही, फक्त 7 महिने जेवढे महिने ते शिकवतात तेवढ्यातच फक्त काही. पण 250-300 किंवा 500-700 असेल त्या तासाप्रमाणे पैसे मिळतात. महिन्याला 3,000 सुद्धा पडत, 30,000 सुद्धा पडत. अशी परिस्थिती. ही जर आमची अवस्था असेल आमच्या भाषेकडे पाहण्याची तर काय होणार या भाषेचं? आम्ही एका एका क्षेत्राची काळ जर सोडणार असू तर आपल्या भाषेचं काय होणार? एक उदाहरण देतो आणि थांबतो, कारण 12 मिनिटाचं 10 मिनिटं 12 मिनिटं होऊन गेली. आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये वापरली जाणारी भाषा आहे त्या क्षेत्रात काम करताना काळजी जर घेतली नाही तर ती भाषा त्या क्षेत्रातून बाद होते. आपल्याकडे मोंढे प्रत्येक गावामध्ये, विशेषतः तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथं धान्य बिन्य अमुक तमुक या सगळ्या गोष्टींचा खरेदी विक्रीचा व्यवहार. हे जे मोंढे, या मोंढ्यांमध्ये पेढ्या असायच्या मालकांच्या, विशिष्ट जात वगैरे त्याचा उल्लेख करण्याची काही गरज. तर पेढ्या असायच्या आणि त्या पेढ्यांवर आलेल्या धान्याचा, झालेल्या विक्रीचा हिशोब ठेवण्यासाठी त्यांच्या लांब अशा प्रकारच्या वह्या असायच्या. त्याला ते खतावण्या म्हणायच्या. त्या खतावण्यामध्ये त्याची नोंद व्हायची. ती नोंद करण्यासाठी प्रत्येकाला एक मराठी माणूस नोकरीला ठेवावा लागायचा. तो ते सगळे व्यवहार ते त्यावेळेला मराठीत होत होते. आता ह्या पेढ्या जरी असल्या तर आता ह्या ज्या खतावण्या आहेत या खतावण्या मराठीत ठेवल्या जात नाही, आता त्या हिंदीत ठेवल्या जातात. आणि म्हणून तिथं काम करणारा जो मराठी माणूस होता त्याची आता गरज उरलेली नाही. याचा अर्थ असा आहे की त्या क्षेत्रातून आपण मराठी बाद केली, नुसती भाषा बाद केली नाही तर तितक्या माणसांचं काम हे तुम्ही काढून घेतलं. हे नाटकाच्या क्षेत्रात, हेच मराठी सिनेमाच्या क्षेत्रात, हेच मराठी नाटकाच्या क्षेत्रात, हेच मराठी संस्कृतीच्या क्षेत्रात, गीतांच्या क्षेत्रात, कलांच्या क्षेत्रात, हे सगळ्या ठिकाणी असं घडतंय. आणि त्यामुळं त्या क्षेत्रामध्ये मराठी वाढ झाली. 50% आपण आता आलेलो. एक उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोक 12 कोटी लोकांची संख्या आहे. त्याचा अर्थ असा होतो की 12 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. सगळं खोटं. महाराष्ट्रामध्ये फक्त 10 वर्षापूर्वी 65% लोक मराठी बोलायचे. 10 मध्ये म्हणजे 15 वर्षापूर्वी 2010 मध्ये 65% लोक बोलायचे. आता 60%, 62% लोक बोलतात. बाकीचे लोक त्यांच्या भाषा बोलतात. जे लोक महाराष्ट्रात बाहेरून आलेले होते, या समाजामध्ये मिसळून गेलेले होते, या समाजाशी एकरूप झालेले होते, या समाजाची भाषा त्यांनी स्वीकारलेली होती, त्यांचे सगळे व्यवहार मराठीत होत होते, ते आता पुन्हा एकदा त्यांच्या भाषांमध्ये, आणि त्यांची भाषा जमत नसेल तर हिंदीमध्ये आपले सगळे व्यवहार करायचे. म्हणजे फक्त 60-62% लोक मराठी बोलतात. याचा आपण काय करणार आहोत याचा विचार केला. तमिळ सरकारनं आज अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पुढे तमिळला कसं न्यायचं याच्यासाठी काही योजना आखलेल्या आहेत. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतूद केलेली आहे. भारत सरकार फारसं काही देत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या भाषेच्या विकासाची निश्चित अशा प्रकारची दिशा ठरवलेली आहे. आमचं सरकार हे करणार आहे. आता सरकारमधले जे येणार होते त्यांच्यासाठी मी जे बोलणार होतो ते आलेच नाही. मराठी भाषा मंत्री येणार होते, त्यांच्यासाठी मला बोलायचं होतं, ते आलेलेच नाहीये. म्हणजे आम्ही शब्द देत असताना आपण जाऊ की नाही याच्याशी सुद्धा आमचे नेते प्रामाणिक, वेळेवर आम्ही पोहोचू की नाही याच्यासाठी सुद्धा प्रामाणिक. लोक तुमची वाट पाहत आहेत, तुमच्यासाठी कार्यक्रम पुढे ढकलत आहेत, तुम्ही आरामात तुतारे वाजवू शकता. ते बरोबर नाही, हे बिलकुल बरोबर नाही. लोकांची परीक्षा का पाहतात? तुमचे मतदार आहेत, ते तुम्हाला त्यांनी निवडून दिलेले, तुमच्या हातात त्यांनी कारभार दिलेले, त्यांचं काय भलं करायचं हे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुमचे सत्कार तुम्ही नंतर घेतले पाहिजे.
इतर ठिकाणी जे काही तुमचे सत्कार ठरले असतील ते तुम्ही नंतर घ्यायचे. हे यांच्या कार्यकर्त्याला देण्यासारखं यांचं काहीच नसतं. म्हणून हे जे फुकटाचं मराठी भाषेचं हे देऊन टाका अशी यांची भूमिका आहे. म्हणून या गोष्टीकडे आपण गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या सरकारच्या हे लक्षात आणून दिलं पाहिजे की तुमची बांधिलकी आमच्याची असली पाहिजे, तुमची बांधिलकी आपल्या भाषेची असली पाहिजे, तुमची बांधिलकी आपल्या संस्कृतीची असली पाहिजे आणि सगळ्यात शेवटी तुमची बांधिलकी तुम्हाला तुमच्या स्वार्थाची ठेवायची. तर ते आमचं काही म्हणणं नाही. खूप बोलता येईल मला, भाषेच्या अंगानं बोलायचं होतं. मराठी भाषा मंत्री या ठिकाणी आलेले नाहीये. मी त्यांना लिहून मला जे काय म्हणायचं या तथाकथित अभिजात भाषेच्या संबंधामध्ये ते मी त्यांना मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं लेखी कळवणार आहे. मी नेहमी लेखी कळवणार. मराठवाड्यामध्ये मराठीचा जन्म झाला 400 विजयरावांनी सांगितलं 400 वर्षे पहिली मराठीचा जन्म झाल्यापासून मराठीत जे लिहिलं गेलं ते सगळं आमचं आहे, बाहेरचं काहीच नाही. मराठवाड्याच्या बाहेर गेल्यानंतर कुठेही एक ग्रंथ त्यांचा नाही, सगळे आमचे. रामदास सातारकडे चाफळला गेले, तिथं त्यांनी जरूर लिहिलं असेल, पण रामदास आमच्याकडूनच तिकडे गेले, आमचेच होते ते. रामदास स्वामी सुद्धा आमचेच होते. म्हणून 400 वर्षाचा इतिहास हा आपला इतिहास आहे. मराठी वाङ्मयाचा इतिहास, मराठी लेखनाचा इतिहास हा महाराष्ट्राचा मराठी लेखनाचा इतिहास, हा मराठवाड्याचा जो इतिहास आहे तोच महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे सगळा इतिहास आमचा आहे. आणि म्हणून मी मराठी विद्यापीठ अंबाजोगाईला पहिला ग्रंथ त्यांनी उल्लेख केला म्हणून सांगतो. नाहीतर पैठणला या 2 ठिकाणी झालं पाहिजे याच्यासाठी सारखी मागणी मी करत होतो. अनेक पत्र माझी त्यांच्या दप्तरी आहे. ते कुठं गेलं, काय करतात आमचे मंत्री मराठवाड्यातली, तोंड सुद्धा उघडत नाही. त्यांना त्यांची खुर्ची टिपायची, भाषेची काही देणं घेणं. कोकणमध्ये किनारा आहे कोकणाला, म्हणून मासे समुद्रातले जे त्याच्या संबंधी काही अभ्यास करायचा असेल तर कोकणाच्या किनाऱ्यावर कुठेही विद्यापीठ देणं हेच योग्य आहे, ते नैसर्गिक आहे. जसं मराठवाड्यात मराठी विद्यापीठ देणं नैसर्गिक होतं, ते कुठेतरी विदर्भात नेऊन घातलं, पण सत्ता त्यांच्या हातात आहे म्हणून त्यांनी तिकडे नेलं. हे गप बसले, हे काहीच बोलले नाही. त्या मत्स्य विद्यापीठाच्या बाबतीमध्ये सुद्धा किनारा कुठं कोकणाला, समुद्र किनारा कोकणाला, मत्स्य विद्यापीठ नागपुरात, कारण सत्ता आमच्यात. आमचे मंत्री काहीच बोलत खुर्चीला फक्त चिकटून राहतात. आपली जाता कामाने काय बाकीचं व्हायचं भाषेचं उद्या आणखी कशाचं काय होतं, हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून ही भूमिका आम्ही तुम्हाला निवडून दिलं ते आमची कामं करण्यासाठी, आमच्या संस्कृतीची कामं करण्यासाठी, आमच्या संस्कृतीची आमच्या भाषेची कामं करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं. याच्याकडेही तुम्ही तुमच्या स्वार्थातून थोडं लक्ष बाजूला पाहिलं पाहिजे, अशा प्रकारची एक अपेक्षा या साहित्य संमेलनाची आहे. या साहित्य संमेलनाची अशी अपेक्षा आहे, जे आले त्यांनी तिथं ते मांडावं, जे आले नाही त्यांच्यासाठी मी पत्रानं लिहून कळवणार आहे, एवढं आश्वासन तुम्हाला देतो. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. निश्चितच भाषिक सांस्कृतिक या उपक्रमामध्ये एक अग्रेसर असलेले आदरणीय संजय शिरसाट आहेत. अगदी नगरसेवक असल्यापासून आपल्या मतदारसंघात, आपल्या वार्डात विविध सांस्कृतिक साहित्यिक उपक्रम त्यांनी सातत्याने आयोजित केलेले. या समारंभाचे उद्घाटन म्हणून त्यांच्या ठिकाणी उपस्थिती आहे. 44 मराठवाडा साहित्य संमेलनाच्या श्रीयुत संजयजी शिरसाट साहेबांना विनंती की आपण या प्रसंगी संबोधित करावं, उद्घाटनपर मार्गदर्शन करावं. आदरणीय शिरसाट साहेब. मराठवाडा साहित्य परिषदेचे 44वे मराठवाडा साहित्य संमेलन आज या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे साहेब, मावळते अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, स्वागताध्यक्ष आहे विजयरावजी, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे माननीय प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित विविध भागातून आलेले सर्व साहित्यिक,
खरं तर विजयरावांचा साहित्याशी जास्त जवळचा संबंध असल्यामुळं दरवेळेला ते मला आवर्जून बोलवतात. मला साहित्यातलं काही कळत जरी नसलं तरी मी आणल्याचं साहित्य मला कळतं अशा आविर्भावात मी येतो असतो. आणि जसा काही साहित्याची निर्मितीच माझ्यापासून झाला असा आविर्भावात मी ते भाषणही करत असतो. म्हणून कौतिकराव त्याचं काही अदरवाईज घेऊ नका. साहित्य संमेलन भरवणं, साहित्यिक येणं, खरं मला आता असं वाटायला लागलं की काही दिवसानंतर या साहित्यिकांची संख्या कमी होत चालली की काय, असं एक शंका यायला लागली. ती यासाठी यायला लागलेली की दरवेळेला काहीतरी कुठेही कोणतंही साहित्य संमेलन असलं आणि त्या ठिकाणी वाद झाला नाही असं मी आतापर्यंत साहित्य संमेलन मी काय ऐकलेलं नाही. म्हणून वादातून साहित्य संमेलनाची निर्मिती हा आता नवीन प्रघात पडायला लागलेला. एक वेगळं विश्व आहे. या विश्वाला कधी कोण समजून घेताय की नाही मला माहित नाही. आमच्यासारखे जे काही असतात आम्ही त्याला इव्हेंट म्हणून पाहत असाल कदाचित. आम्ही कोणीतरी मराठी भाषा वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेले काही ठराविक मुठभर लोक ज्याला म्हणता येईल असं जरी म्हणलं तरी हरकत नाही. परंतु ते प्रयत्न करतायत म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी काही लोकांची भावना असते. आणि घडत तसंच आलेलं आहे. मुळामध्ये एक वेगळा समाज निर्माण करण्याचं काम करतोय साहित्यिक हे समजायला कोणीही तयार नाहीये ही वस्तुस्थिती. एखाद्याने एखादं साहित्य निर्माण करावं, समीक्षक जे असतात त्यांनी जर त्याचा मनाचा मोठेपणा दाखवला तर ते साहित्य चांगलं आहे असं म्हणायचं. जर मोठेपणा दाखवला तर त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. हे वेगळं विश्वच वेगळं आहे. पण ते समजायला आमच्या सारख्या जवळ तेवढा वेळ पण नाही, आम्ही ते समजून घेत नाही. हे खऱ्या अर्थानं कौतिकराव साहेबांनी जे सांगितलं ते सत्य आहे. राजकारणातला माणूस हे याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो. राजकारणाचा माणूस ह्या माणसांना एक आपल्यातला जे काही अनेक ज्याला ब्रांचेस मानला जातात त्यातली एक ब्रँच म्हणजे साहित्यिकाची ब्रँच आहे असं समजून चालतो. आपला ठसा त्या अर्थानं कधीही उमटत नाही हे आपलं दुर्दैव आहे. ठाले पाटलांचं भाषण मी आवर्जून ऐकत होतं कारण की मला माहिती की येताना त्यांनी आपली तुतारी बंद केली याचा अर्थ हे आपली तुतारी वाजवणार आहे. आणि तो त्यांचा स्वभाव आहे. तो स्वभाव जर गेला तर मग कौतिकराव कसले कौतिकराव. महाराष्ट्राला ओळख आज जी आहे ती बंडखोरीची. आणि कौतिकराव आम्हाला तुमचा अभिमान आहे. अशाच बंडखोराच्या तालमीत आम्ही बंडखोर झालेलो आहोत. मला ही काही निमंत्रण दिलं ना हे मला कधीही विजयरावांनी येऊन घरी दिलेलं नाहीये. आवर्जून सांगतो. फोनो फ्रेंड ज्याला म्हणतात ते फोनवर मला निमंत्रण देतात आणि मी आवर्जून त्यांच्या कार्यक्रमाला येतो. म्हणून त्या राजकारणामध्ये मला काउंट करू नका अशी तुम्हाला विनंती. मी आजही सकाळी त्यांना सांगितलं, कालही सांगितलं की मला यायला उशीर होईल. मला एक मोठा कार्यक्रम आहे. आमच्या संग्राम शिवाजीनगरच्या त्या उड्डाण पुलाचं उद्घाटन आहे आणि अनेक लोक त्रस्त आहेत. मी उशिरा येईल. ते म्हणजे उशिरा आलं तरी चालेल. म्हणून मी उशिरा आलो म्हणून माझा मतदार माझ्यावर नाराज होणार नाही त्याची काळजी मी घेतलेली आहे. मराठी भाषेबद्दल आपण बोलतो अनेक वेळेला. अनेक वेळेला मी पाहतो फार तडफडीने आपण बोलतो, तळमळीने बोलतो. राजकारणी माणूस तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलतो. आणि मुळामध्ये जेव्हा वेळ येते तोच इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करतो आणि हे दाखवायचा प्रयत्न करत असतो की इतरांपेक्षा मी श्रेष्ठ आहे. मी गेले 3-4 महिने सिडकोचा चेअरमन होतो. सिडकोचा चेअरमन असणं म्हणजे एक वेगळ्या विश्वात जाणं आहे. तिथे 8-10 जण असतात. सगळेजण कोट पॅन्ट मध्ये असतात.
आणि मुळामध्ये सर्व मराठी असतात, एखादा हिंदी भाषिक असतो. बोर्डाची मीटिंग होती पहिल्या दिवशी. सिडको नवनिर्माण करणारं शहर, शहराचे शिल्पकार ज्यांना असं म्हणतात, त्यांचं स्लोगन आहे शहराचे शिल्पकार. त्या बोर्ड मीटिंगला मी गेलो. विषय पत्रिका आली, जाडजूड विषय पत्रिका आली, एकही अक्षर त्यातलं मराठीत नव्हतं. एकही अक्षर मराठीत. विषय पत्रिका. बोर्ड मीटिंग सुरू झाली. मग मी ती विषय पत्रिका पाहिली. मलाच कळालं नाही ह्याच्यात लिहिलेलं काय, कारण की माझं इंग्लिश थोडं पक्का असल्यामुळं. बरं, ती लँग्वेज असं असते, ठरावाची लँग्वेज असते ना, ती सरळ नसते. त्याला ती आकडेमोड करून केलेला तो ठराव असतो. तो वाचायलाच आपल्याला तो प्यारा फेरा सगळं करत बसलं तर आपल्याला ते जमत नाही. मी सहज त्या बोर्ड मीटिंग मधल्या त्या सर्वांना विचारलं, अरे महाराष्ट्रात राहतो, सिडको हे नाव आहे, आपण शहराचे शिल्पकार आहोत, सर्वसामान्याशी आपली नाळ जर जोडायची असेल, तुम्ही ही विषय पत्रिका इंग्लिशमध्ये का काढली? नाही, हमारे पास ऐसा ही चलता है. उत्तर मला त्या ठिकाणी मिळालं की आमच्याकडे असंच चालतं. आणि प्रत्येक विषयाला ते इंग्लिशमध्येच बोलत होतं. मी म्हणलं हे मला कळत नाही, जे मला कळत नाही त्याच्यावर मी काय भाष्य करणार, हे जर मला तुम्ही सांगितलं तर मी त्या पद्धतीने बोलत. म्हणून यानंतरची विषय पत्रिका ही मराठीत आली पाहिजे, हे छोटासा आग्रह एका सिडको सारख्या छोट्या मंडळामध्ये मी मांडला आणि त्याच्या अंमलबजावणी झाली. आता मी काही मोठं काम केलंय का? हे तर प्रत्येक ठिकाणी तेच घडतं. आपण किती जरी मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिला असं जरी म्हणलो, परंतु त्या दर्जा दिल्यानंतर सुद्धा त्या दर्जावर भाषण करणारे लोक इंग्लिशमध्ये करतात. मग नेमकं आपण मिळवलंय का हे आपल्याला कळतं का नाही कळत, हेच आपल्याला संभ्रम निर्माण होतो. म्हणून मी साहित्यिकांना सुद्धा सांगेल की तुमचं एक वेगळं विश्व आहे. एखादा तपस्वी एखादा तपश्चर्या करतो, त्यांनी म्हणतो की 12 वर्षाचा तप केलाय, 11 वर्षाचा तप केलाय, 20 वर्षाचा तप केलाय. साहित्यिकाला सुद्धा मी त्या तपामध्ये काउंट करणारा माणूस आहे. त्यांनी केलेल्या तपामुळे ही साहित्य निर्मिती झाली असं मानणाऱ्यापैकी मी आहे. त्यांनी जर त्याचं सर्वस्व, कधी कधी आपण पाहतो साहित्यिकाला काही लोक म्हणतात की नाही, याला काही वेळ नाहीये, उद्योग नाहीये. हा माणूस आपल्या आपल्या विश्वासात रमलेला असतो. ना घर पाहतो, ना संसार पाहतो, ना जग पाहतोय. त्याचं जे साहित्य निर्माण करायचंय किंवा त्याला जे काही बोलायचं असतं, मांडायचं असतं, त्याच्यामध्ये तो मग्न असतो. अरे हे पण एक तपश्चर्या आहे. हे सर्वसामान्य माणसाला जमत नाही. तो साहित्यिक निर्माण करतो, त्याचं खरं तर कौतुक झालं पाहिजे, ते कुठेतरी अप्रिशिएट केलं पाहिजे. आणि सरकार काही करत नाही असं नाहीये ठोले साहेब. आता सरकार, आता ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी आताच घोषणा केली, पुढचं साहित्य संमेलन 20-21 तारीख काहीतरी सांगितली. आता साहित्य संमेलनाची दिंडी पहिली पायी जायची, आता ती ट्रेनने दिल्लीकडे चालली. हे काही कमी नाहीये. 1200 लोक तुम्ही दिल्लीला चाललात, हेही काही कमी नाही. परंतु खऱ्या अर्थानं या गोष्टीवर गांभीर्यानं पाहणं सुद्धा गरजेचं आहे. दरवेळेला आपण या संमेलनाकडे पाहताना आपली दृष्टिकोन जो आहे, तो जो काही कमकुवतपणा जो आहे, तोच दरवेळेला समोर येतो. कौतिकरावांनी जे सांगितलं, ज्येष्ठ साहित्यिक आहे त्यांनी सांगितलं, त्या साहित्य संमेलनाला मिळालेला फंड किती, त्या फंडानुसार जाणारे माणसं किती, हे सगळं चित्र जे आहे, मला वाटतं काही काळानंतर मग आता हे साहित्याची निर्मिती तर सोडा, साहित्यिकच निर्माण होतील की नाही यावर सुद्धा शंका आहे. म्हणून आज विजयरावांनी जे काही संमेलन आज या ठिकाणी घेतलंय, वेगवेगळे लोक, क्षेत्रातले लोक आलेले आहेत, अनेकाचे मान्यवर लोक आलेले आहेत. आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वजण करता, याचं अभिनंदन केलं पाहिजे. प्रत्येक जण आपापल्या भाषेमध्ये आपल्या ठिकाणी आपल्या कृतीनुसार ही साहित्य निर्मिती करायचा प्रयत्न करतो, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. कोणी कवी एखादा कविता लिहित असेल, छोटीशी 4 लाईनची कविता सुद्धा तेच सांगून जाते. जी 4 पॅरेग्राफची कविता असते ना, त्याचा सारांश आणि 4 लाईनच्या कवितेचा सारांश मला वाटतं तेवढाच एखादा समर्थ कवी तिची राजकारणामध्ये असेल तर साहित्य कोणत्याही क्षेत्रात असेल, एखादी टॅगलाईन ज्याला आपण म्हणतो, एखादी टॅगलाईन या पूर्ण त्या पक्षाचं असेल किंवा त्या संमेलनाचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्राचं असेल, ती टॅगलाईन त्याच्यावर त्याचं भविष्य ठरत असतं. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे.
म्हणून ही निर्मिती करताना तुमचं असलेलं योगदान मला या ठिकाणी जास्त बोलायचं नव्हतं, परंतु उगाच आपणच साहित्यिक झाल्यासारखं त्या लोकांना वाटावं म्हणून मी बोललो. इतकं काही सिरियस तुम्ही घेऊ नका. विजयरावांनी माझ्याकडे पत्रिका दिली, पाहिलं तर त्याच्यात माझ्या नावासमोर 25 मिनिटं लिहिलेलं होतं. 25 मिनिटं म्हणलं, हे 25 मिनिटं जर मी बोलत बसलो तर काय बोलावं हे माझंच मला कळलं नाही. मागचं काय बोललो आणि पुढं काय बोलायचंय. नंतर पाहिलं 4 नावं खाली आहेत, सगळ्याचे मिळून 25 मिनिटं आहे असा त्याचा अर्थ आहे. असं मी मनाशी खुणकाट बांधली आणि मला आता थोडक्यातच बोललो पाहिजे असं एक मनोमन ठरवून घेतलं. जेवढं बोलल तेवढं बोलू आणि नंतर विजयराव सगळा कार्यक्रम पुढे नेणारच आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्ही आलेल्या सर्व साहित्यिकांचे मनापासून एक या शहराचा पालकमंत्री म्हणून मी स्वागत करतो. भविष्यामध्ये एक तुम्ही आम्ही काही असू, एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आपण व्यक्तिमत्व सर्व आहोत. प्रत्येकाने वेगवेगळ्या संकटावर मात करून या स्टेपवर तुम्ही आलेला आहात, तसेच आम्ही आलेलो आहोत. म्हणून तुमची व्यथा असेल का आमची व्यथा असेल याच्यामध्ये जास्त फरक आहे असं समजायचं काही कारण नाही. आणि राजकारणाबद्दल तुमच्याकडे तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, स्वतःचं भलं करण्यासाठीच राजकारणामध्ये जातात असंही गैरसमज करून घेऊ नका. काय राजकारणामध्ये असे अनेक चांगले लोक पण आहेत की ज्यांचं आपण नाव घेऊ शकतो. म्हणून अशी मिसळ त्याच्यामध्ये एकदम करू नका. आम्हालाही थोडासा दर्जा काही का असताना चांगल्यापणाचा द्या. नसलं अरे उगाच राजकारणात गेलो, कौतिकराव किती आपल्यावर बोलले असं काही होतं कामा नाही. थोडंसं त्याचा सॉफ्ट करणं आमच्या बाबतीत असं द्यावा. तुम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला आवाज द्याल त्या टायमाला निश्चितच आम्ही तुमच्यासोबत राहू एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूत्रे प्रदान करतील पुष्पहार घालून, की जी आपली प्रथा आहे की आधीचा संमेलनाध्यक्ष हा पुढच्या संमेलनापर्यंत अध्यक्ष असतो. त्यामुळं 43वें संमेलनाचे जे मावळते संमेलनाध्यक्ष आहेत ते आता या सूत्र दिल्याच्या नंतर ते आता माझे संमेलनाध्यक्ष होणार आहे. खरं म्हणजे आतापर्यंतचे संमेलनाध्यक्ष हे डॉक्टर जगदीश कदम सर हेच, आणि वर्षभर त्यांनी मराठी भाषा, मराठी साहित्य आणि संस्कृतीसाठी योगदान देणं हे अभिप्रेत अपेक्षित असतं. धन्यवाद. त्यानंतर मावळते अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जगदीश कदम सर हे सूत्र प्रदान कर या प्रसंगी मनोगत व्यक्त. या संमेलनाचे अध्यक्ष भीमराव वागचौरे सर, उद्घाटक म्हणून उपस्थित नाही, परंतु त्यांची जागा इतक्या उत्तम पद्धतीनं भरून काढलेली आहे आणि काढता काढता एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आमच्याकडे सकारात्मक पद्धतीनं पहा. शिरसाट साहेब, आमचे पुढारी कौतिकराव ठाले पाटील आहेत. तुमचे जे पुढारी आहेत ते सुद्धा खमके आहेत. आमचेही पुढारी खमके आहेत. फरक असा आहे की आमच्या पुढाऱ्याचा जो वारसा आहे तो हजारो वर्षांचा आहे. 2.5 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष हा वारसा नाही. ज्ञानेश्वर तुकारामांचा वारसा आहे आमच्या ह्या पुढाऱ्याला. हा निर्भयपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे. एखादा मंत्री येत असताना तुतारी थांबली पाहिजे आणि कोणासमोर बोलतायत. संजय शिरसाट हा साधा माणूस नाही, मला माहिती आहे. तेव्हा ते बोलतात इतक्या निर्भयपणाने बोलतात. भीती नावाचा प्रकार त्यांच्यात आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि जी माणसं निर्भय असतात, निर्मळ असतात, विचाराने असतात, आचाराने असतात, मला वाटतं तीच माणसं साहित्याच्या बाबतीत किंवा राजकारणाच्या बाबतीत उंची निर्माण करू शकतात, इथपर्यंत जाऊ शकतात. पण ज्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं ते आदरणीय शिरसाट साहेब,
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजयरावजी, प्राचार्य राहुल हजारे. मुलींनो, एक मिनिट, ओठावर बोट. मुलींना राहुल हजारेजी, माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश कांबळे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले सर, कार्यवाह दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, गणेश मोहिते, डॉक्टर दीपा क्षीरसागर, देविदास फुलारी, हेमलता पाटील, कार्यकारिणीचे सर्व सदस्य, उपस्थित साहित्यिक, पत्रकार, रसिक, श्रोते आणि जनहो. मी जेव्हा संमेलनाचा अध्यक्ष झालो तेव्हा संकल्प केला होता की अध्यक्षानं वर्षभरात काहीतरी केलं पाहिजे. मी संकल्प असा केला होता की मी साहित्यिक म्हणून लोकांशी संवाद साधला पाहिजे. 43 साहित्य संमेलन होतं माझं, आणि मी असं ठरवलं होतं की 43 ठिकाणी जायचं आणि लोकांशी संवाद साधायचा. त्यापैकी 30 ठिकाणी मी गेलो वर्षभरात आणि लोकांशी संवाद साधला. हा माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीतील मला वाटतं माझ्या परीनं जे योगदान अपेक्षित होतं ते योगदान मी दिलेलं आहे. मित्रहो, ह्या साहित्य परिषदेवर नव्यानं निवडून आलेल्या सगळ्या कार्यकारिणीचं मी अभिनंदन करतो. आपल्या परिषदेला शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे, त्यासाठी मी ठाले सरांचं अभिनंदन करतो. आणि कार्यकारिणीचं अभिनंदन मी यासाठी करतो की माझ्या आधीचे आणि माझ्या नंतरचे हे दोनही अध्यक्ष माझ्या जातकुळीचे आहेत, माझ्या परिचयाचे आहेत. कारण शेती मातीशी त्यांनी नातं ठेवलेलं. शेषराव मोहिते आणि भीमराव वागचौरे हे कृषी संस्कृतीवर लिहितात. भीमराव वागचौरे काय लिहित आहेत की गावातील आता 40% पोरांची लग्न होत नाही. शेषराव मोहिते म्हणतात की आता इतिहास तुम्ही कशाचा शिकवता, कुठला इतिहास शिकवता, की तुम्ही आता शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, आईवडिलांच्या तळपायातील भेगांमध्ये दडलेला इतिहास आहे तो तुम्ही आता लेकरांना शिकवा. हे दोनही लेखक माझ्या जवळचे आहेत, माझ्या जातकुळीचे आहेत, त्या अर्थाने मी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मी कार्यकारिणीचं अभिनंदन करतो, आभार मानतो. मित्रहो, या संमेलनात दुसरी एक गोष्ट मला जाणवलेली आहे ती अशी की बघा, विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले या संमेलनात येणार आहेत. शाहू पाटोळे सारखा एक देशभर कीर्ती असलेला लेखक इथे येणार आहे आणि ही गोष्ट मला वाटतं अत्यंत लक्षणीय आहे. शिरसाट साहेब, आज जर महात्मा ज्योतिराव फुले हयात असते तर त्यांनी विजय राऊत त्यांचं अभिनंदन केलं असतं, ठाले सरांना पत्र लिहिलं असतं की ठाले सर, तुमच्या साहित्य संमेलनात तुम्ही ज्या चर्चा घडून आणलेल्या आहेत त्या खरोखरच माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करणारे हे चर्चा आहे. आणि अशा प्रकारचं प्रशस्तीपत्र तुम्हाला दिलं असतं. आणि त्यामुळे विजय राऊत सरांची जर पाठ थोपटली असती महात्मा फुलेंनी की माझ्या पुतळ्यापासूनच तुम्ही ग्रंथ दिंडीला सुरुवात केलेली आहे. कसले वाद घालता, कुणाला विरोध करता, आता विरोध कुठे करायचा, डोकी कुठं फोडायची, मला वाटतं याचा सुद्धा विचार केला पाहिजे. अहो, तुम्ही आमचेच आहात. ठाले सर बोलले, निर्मळ मनाने बोलले. आणि आपली माणसं हात ठेवत नाही, पोटात काही ठेवत नाही, लपवून ठेवत नाही. लपवून ठेवलं तिकडच्या लोकांना जमतं. म्हणून आमचे शिरसाट साहेब उजवे काय वाटतात आम्हाला की मराठवाडी माणूस आहे, तो पोटात काही ठेवत नाही. जेव्हा टीव्हीवर येतात खाड 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 फाड 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 बोलतात, मनात काही ठेवत नाही. मनात न ठेवणं हा मराठी मातीचा, मराठवाड्याच्या मातीचा अत्यंत महत्वाचा असा गुण आहे असं मला स्वतःला वाटतं. मित्रहो, आम्ही शेतकऱ्यांवर लिहिणारी पोरं आहोत.
माझा प्रश्न असा आहे की नाना पडदे एक कथा सांगायची की आमचं शोषण कोण करतं तेच आम्हाला कळत नाही. आम्ही भाबडे आहोत. शोषण कोण करतं आमच्या लक्षात येत नाही. आम्ही कुठेतरी बाण मारत राहतो. आमचे बाण कदाचित ते चुकीच्या दिशेनं जात असतील, आम्हाला कळत नाही. नाना पटले एक छान कथा सांगायची. एक शेतकरी होता, बाजारात गेला, कोणीतरी सांगितलं की जोडधंदा केला पाहिजे. एक शेळी विकत आणली, दुभती शेळी, घराच्या बाहेर बांधली. सकाळी उठून पाहिलं की शेळीचं दूध कुठे गेलं कळलं नाही. मग त्या शेळीचं जे पिलू होतं त्याला शेळीपासून दूर केलं, घरात बांधलं, शेळीला बाहेर बांधलं. पुन्हा सकाळी उठून पाहिलं शेळी दूध देत नाही, दूध गेलं कुठं. पण त्याला असं ठरवलं की रात्रभर जागायचं आणि शेळीचं दूध कुठे चाललं याचा शोध घ्यायचा. शेतकरी बायकोला म्हणाला 12 वाजेपर्यंत तू जाग, नंतर मी उठतो. मग त्या पद्धतीनं 12 वाजेपर्यंत तो जागला. नंतर बायको बसली शेळीजवळ, पाहू लागली, काही दिसे. पण दोघांनी ठरवलं की काय दूध चाललंय कुठे. पण म्हणाले की आपण दोघंही जाऊ, बघूया. तरी दूध कुठे चाललं काही कळत नव्हतं. पिलू तर मध्ये. मग दुसऱ्या दिवशी पाहिलं की आता दोघांनी आपण लक्ष ठेवायचं, शेळीजवळ थांबायचं नाही, घरातलं लक्ष ठेवायचं. कारण सकाळी सकाळी आवाज आला की दूध कोणीतरी काढतोय असं वाटलं. ते बाहेर आले, पाहिलं तर ती शेळी स्वतःचं दूध स्वतःच पित होती. जे शोषण करणारे कोण आहे. शेळी स्वतःचं दूध स्वतःच पिते आहे की आम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकला तर दाद कोणाकडे मागायची. आणि हा मला वाटतं आम्हा सगळ्यांसमोर, विशेषतः जे स्वतःला साहित्यिक म्हणून घेतात, कवी म्हणून घेतात, त्यांच्या दृष्टीने मोठं आव्हान आहे. आणि जाता जाता मी सांगतो की ठाले सर बोलले, शिरसाट साहेब बोलले की आता मराठी भाषा ही पालखीत मिरवण्याची गोष्ट नाही. आता ती 4 चौघात बोलण्याची, जत्रेत बोलण्याची, सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भाषा आहे आणि ती झाली पाहिजे. आमचे गुरुवर्य रारम बोराडे यांनी मायबोलीला मराठी साहित्यात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ही बाब सुद्धा मला महत्वाची वाटते. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. मित्र हो, या पुढचा काळ खूप महत्वाचा आहे. AI नावाचं मोठं राक्षस आता समोर येऊन उभं ठाकलेलं आहे. AI नावाचं राक्षस, त्याला मी विचारलं की हे मंत्री महोदय काय करतात, सकाळी कुठे गेले होते. ते म्हणाले उद्घाटनाला गेलो. मी AI विचारलं की हे मंत्री महोदय खरोखरच गेले होते का. AI मला सांगणार की गेले नव्हते किंवा गेले होते. आता AI नावाचं जे तंत्रज्ञान आहे ते आपल्या साहित्याच्या दृष्टीनं सुद्धा खूप काही चांगल्या गोष्टी, परंतु आपल्याला मरण नाही. याने कितीही पावलं पुढे टाकली तरीही साहित्यिकांच्या ठिकाणी असलेली सर्जनशक्ती जी आहे त्या सर्जनशक्तीला AI मारू शकत नाही. त्या सर्जनशक्तीला पर्याय नाही आणि त्यामुळे आपण इतरांपेक्षा खूप पुढे आहोत असं समजायला हरकत नाही. आणि शेवटी AI कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न याने केला तरी आमचा जो शेतकरी आहे त्यानं पिकवलेल्या भाकरीशिवाय आमचं पोट भरत नाही. हजारे सर मोठी मान हलवत आहेत. आमच्या शेतकऱ्यांना पिकवलेल्या भाकरीशिवाय पोट भरत नाही. आणि ही भाकरी देणारा शेतकरी जोपर्यंत चांगल्या अवस्थेत आहे तोपर्यंत मला वाटतं AI कितीही जोमात आपल्या समोर येऊन टाकली तरी काही भीती बाळगण्याचं कारण नाही. मित्र हो, या ठिकाणी मी जास्त बोलत नाही. अध्यक्ष आता नवनिर्वाचित, आता त्यांना आपण सूत्र सोपवलेली आहे, ते आपली भूमिका सविस्तरपणे मांडतील. आपण माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रकाशन करत आहेत
त्याचबरोबर डॉक्टर प्रेमराव मुखेडकर यांना विनंती, आपण आपला ग्रंथ घेऊन आपण मंचावरती यावं. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होईल. साठोत्तरी साहित्य आकलन आणि आस्वाद आपण डॉक्टर प्रेमराव मुखेडकर मॅडमचं अभिनंदन करू टाळ्या वाजून. साठोत्तरी साहित्य आकलन आणि आस्वाद हा एक संदर्भ ग्रंथ आपल्या सर्वांसाठी, संशोधक अभ्यासकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. धन्यवाद. संमेलनाध्यक्ष डॉक्टर भीमराव वागचौरे सरांचा परिचय डॉक्टर युवराज धबडगे यांनी द्यावा अशी विनंती आहे. त्यानंतर आपण अध्यक्षांचं भाषण ऐकू. डॉक्टर युवराज धबडगे सर. इस्रायल पुरस्कृत नरहर कुरुंदकर पुरस्कार रानखळगे, युवा कंप अंबळ, नरहर कुरुंदकर पुरस्कार रानखळगे, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, गल ठोकळ पुरस्कार पानगळे, साहित्य परिषद महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, तुका म्हणे पुरस्कार गराडा, विदर्भ साहित्य संघ बुलढाणा, भिग रोहमारे पुरस्कार गराडा, भिग रोहमारे ट्रस्ट कोपरगाव, उद्धव शेळके हा राज्यस्तरीय पुरस्कार गराडा या कादंबरीसाठी मिळालेला आहे. उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, साहित्य रत्न, समग्र साहित्य ज्ञान सरस्वती बहुउद्देशीय संस्था वैजापूर, तालुका भूषण पुरस्कार समग्र साहित्य, भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था वैजापूर, परिवर्तनवादी लेखक संघ पुरस्कार नवकाटवन, परिवर्तनवादी लेखक संघ औरंगाबाद, नाशिक फडके पुरस्कार नवकाटवन, नाशिक फडके फाउंडेशन पुणे, शेतकरी साहित्य पुरस्कार शिवार साहित्य प्रतिष्ठान औरंगाबाद, अण्णाभाऊ साठे पुरस्कार लोककला मंच मुंबई, जीवन गौरव पुरस्कार समग्र साहित्याला मिळालेला आहे. विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर, चंद्रकांत महामिणे पुरस्कार पिंडीवरचे विंचू, कादवा प्रतिष्ठान नाशिक, जे के जाधव साहित्य पुरस्कार श्री शंकर स्वामी बौद्ध संस्थान शिऊर, हना आपटे राज्य पुरस्कार आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, वैखरी राज्यस्तरीय पुरस्कार जखडण, भास्करराव सिंगणे महाविद्यालय खामगाव, अक्षरबंध राज्यस्तरीय पुरस्कार अक्षरबंध साहित्य प्रतिष्ठान नाशिक, मराठवाडा साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. विविध मान सन्मानही त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. अनेक कादंबऱ्या त्यांच्या विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झालेल्या आहेत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, पुणे विद्यापीठ पुणे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानेही त्यांची 10वीमध्ये एक कमवा आणि शिका नावाची कथा त्या ठिकाणी घेतलेली आहे. जवळजवळ 6 विद्यार्थी सरांच्या साहित्यावरती एमफिल त्या ठिकाणी झालेले आहेत आणि 2 विद्यार्थी पीएचडी त्या ठिकाणी झालेले आहेत. इतरही साहित्यविषयक सन्मान त्यांना या ठिकाणी मिळाले की विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी त्या ठिकाणी भूषविलेले आहे की पहिले भूमिजन साहित्य संमेलन धार कल्याण जिल्हा जालना या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान त्यांनी या ठिकाणी भूषविलेलं आहे. विविध चर्चा सत्रामध्ये स्नेहसंमेलनामध्ये सरांनी कथाकथन त्या ठिकाणी केलेलं आहे. चर्चा सत्रामध्ये अध्यक्षस्थान त्यांनी त्या ठिकाणी भूषविलेलं आहे. असा एक थोडक्यामध्ये सरांचा हा परिचय आहे. निश्चितच आपल्याला तो ग्रामीण साहित्याच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद वाटणारा हा परिचय आणि आजच्या या साहित्य संमेलनासाठी अध्यक्षस्थान त्यांनी जे भूषविलेलं आहे हे सर्वांना भूषणावह वाटेल अशा पद्धतीची साहित्य निर्मिती या ठिकाणी सरांनी केलेली आहे. धन्यवाद. मराठवाडा साहित्य परिषद आयोजित आजच्या 44व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदेय माननीय नामदार संजयजी शिरसाट, स्वागत अध्यक्ष माननीय विजयजी राऊत साहेब, विजय शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विलासरावजी राऊत, संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम सर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, कार्यवाह गुरुवारे दादा गोरे सर, उपाध्यक्ष डॉक्टर आसाराम लमटे, श्री रामचंद्रजी तिरुखे, कार्यवाह डॉक्टर गणेश मोहिते,
डॉक्टर दीपाताई क्षीरसागर, कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंके, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल हजारे सर, स्वागत समितीचे सर्व पदाधिकारी, मंचावरील सर्व मान्यवर, मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध शाखांचे पदाधिकारी, सदस्य, साहित्यिक, पत्रकार आणि उपस्थित सर्व रसिक बंधू, आजचं हे 44वं मराठवाडा साहित्य संमेलन जिथे संपन्न होत आहे ते बजाज नगर हे वाळूज छत्रपती संभाजीनगरचा भाग असला तरी भौगोलिकदृष्ट्या हा भाग खऱ्या अर्थाने गंगापूर तालुक्यात येतो आणि गंगापूर तालुक्याचं वेगळेपण हे की या तालुक्याला सलग दुसऱ्यांदा हे भाग्य लाभतं आहे. अशा या भाग्यशाली नगरात भरलेल्या या भरगच्च साहित्य संमेलनात अध्यक्षपदी माझी केवळ एका ललित लेखकाची एकमताने निवड केल्याबद्दल मी मराठवाडा साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सर, परिषदेचे कार्यकारी मंडळ, संयोजन समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ या सर्वांचे मी प्रथमतः सुरुवातीलाच आभार मानतो. या तालुक्याची, या स्थळाची ओझरती महती सांगायची झाल्यास, कारण आधी सांगितल्याप्रमाणे हा जो भाग आहे हा गंगापूर तालुक्यात अंतर्भूत होतो, म्हणून या तालुक्याची, या स्थळाची ओझरती माहिती सांगायची झाल्यास ही भूमी गोदावरी नदीच्या तटावरची, नदीच्या तटालगतची भूमी आहे. याच भूमीचं उत्तर टोक असलेलं हे बजाजनगर त्याच्या प्रचंड औद्योगिक गतीमुळे आज जगाच्या पाठीवर झळकत आहे. त्याच्या बगलेत वसलेल्या या अफाट कारखानदारीमुळे असंख्याचं ते आशास्थान बनलेलं आहे. बजाज ॲटो या कारखान्यात प्रारंभीपासून प्रथम दुचाकी, नंतर 3 चाकी या वाहनांचा पुरवठा या ठिकाणी निर्मिती आणि पुरवठा होतो. त्याचशिवाय बजाजसारख्या केंद्रीभूत कारखान्याला पुरवठा करणाऱ्या छोट्या छोट्या पार्ट्सचे अनेक कारखाने या भागात आहेत. त्यामुळे हजारो लाखो कामगारांचं ते आश्रयस्थान बनलेलं आहे. त्याचबरोबर आज ज्या परिसरात आपण स्थानापन्न झालेलो आहोत, ज्याचं स्थानापन्न झालेलो आहोत, त्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या या परिसराचा विचार करता हे या भागाचं अत्यंत भूषणावं असं महाविद्यालय आहे. अशा या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद माझ्यासारख्या एका ललित लेखकाला दिलं जावं ही